डिजिटल युगातील अग्रेसर नाव विश्व न्यूज मराठी। श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी दरवर्षी वाढणारी भक्तांची गर्दी पाहता त्यांना उत्तम सोयी उपलब्ध करून देण्यासाठी मंदिर परिसर विकासाचे काम पंढरपूर कॉरिडॉरच्या माध्यमातून करण्यात येणार आहे। कोणावरती अन्याय न करता सर्वांचं योग्य पुनर्वसन करून हे काम येत्या 2.5 वर्षात पूर्ण करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। आषाढी शुद्ध एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी सपत्नीक तसेच मानाचे वारकरी बाबासाहेब माधव माने, सौ प्रभावती बाबासाहेब माने यांच्या समवेत केली। त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने झालेल्या सत्कार प्रसंगी मुख्यमंत्री श्री फडणवीस बोलत होते। यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, कामगार मंत्री आकाश फुंडकर, सौ अमृता फडणवीस, आमदार समाधान अवताडे, राजेंद्र राऊत, सुरेश खाडे, बापूसाहेब पठारे, जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक प्रवीण कुमार घम यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते। मागील काळात सुरू केलेलं मंदिर विकासाचे काम बहुतांश पूर्ण झालं असल्याचं सांगून मुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले, पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी लाखो लोक येतात। येथे अत्यंत कमी जागा आहे, आता मोठी जागा तयार करणं गरजेचं आहे। यावर्षी हे काम सुरू करायचं आहे। कॉरिडॉर विकासात येथील व्यावसायिकांचा व्यवसाय वाढेल, नागरिकांना घरे मिळतील, भाडेकरूंची व्यवस्था होईल अशा पद्धतीने त्याची रचना करण्यात आली आहे। हे काम पूर्ण झाल्यानंतर कितीही भाविक आले तरी अतिशय उत्तम व्यवस्था या ठिकाणी होईल। प्रारंभी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी प्रास्ताविक केलं। श्री विठ्ठल मंदिराला पाठबळ देणे, निधी देणं आणि विकास करण्याचे काम मुख्यमंत्र्यांनी केलं आहे। आज विठू माऊलींच्या दर्शनासाठीच्या रांगेचं अत्यंत चांगल्या प्रकारे व्यवस्थापन केलं आहे। दर्शन रांगेत 50 ते 60 हजार वारकरी असले तरी पालकमंत्र्यांनी, राज्य शासनाने प्रशासनाच्या माध्यमातून अत्यंत चांगल्या सुविधा केल्यामुळे दर्शन सुसह्य झालं असं ते म्हणाले। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पाणी, स्वच्छता, पर्यावरण संरक्षण, प्लास्टिक मुक्त वारी, वृक्ष संवर्धन आदी विषयांवर प्रबोधन करणाऱ्या दिंड्यांना श्री विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं। यामध्ये प्रथम क्रमांक श्री विठ्ठल रुक्मिणी संस्थान कौंडण्यपूर, द्वितीय क्रमांक वारकरी धर्म संकीर्तन सेवा प्रतिष्ठान जालना आणि तृतीय क्रमांक गोऱ्हेकर संस्था आळंदी देवाची यांना पुरस्कार आणि धनादेश देण्यात आला। विश्व न्यूज मराठीची जाहिरात म्हणजे आपल्या उद्योगाची भरभराट। आपल्या व्यवसायाच्या उत्कृष्ट जाहिरातीसाठी आजच संपर्क करा।